त्या काही दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात चर्चेत आलेला हा मुद्दा नेमकं काय घडतंय एसआयआर बद्दल जाणून घेऊया। तर बातमी एसआयआर संदर्भातल्या वादाची आहे। याचं कारण एसआयआर वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोग आणि सरकारला एक प्रकारे घेरलंय, धारेवर धरलंय। धक्कादायक बाब म्हणजे भाजपने सॉफ्टवेअर बनवलंय आणि केवळ त्यांच्या विचारांच्या लोकांचीच नोंदणी इकडे केली जाते असा अत्यंत गंभीर आरोप हा रोहित पवारांनी केलाय। तर अमित शहांनी सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्या या दूर सारण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात भाजप काम करते असा गंभीर आरोप हा रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे एसआयआरसाठी मुदतवाढ देण्याची मागणी रोहित पवारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीच्या वेळी केली। तर खोटं नॅरेटिव्ह पसरवणं सोडून द्यावं अशा शब्दात भाजपने पवारांना प्रत्युत्तर दिलं। एसआयआरसाठी आजची डेडलाईन होती, त्यामुळे 2.5 कोटींच्या वर मतदार हे मतदानापासून वंचित राहतील अशी भीती आहे। त्यामुळे सरकार यावर कसा तोडगा काढणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात मोठा विषय असा आहे, आम्ही विरोधात आहोत, आम्ही आमच्या लेवलला लढतोय, पण भाजपली मुद्दामून लक्ष देऊन एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार जिथं जिथं आहेत, अजितदादांच्या पक्षाचे आमदार तिथं आहेत, तिथं सुद्धा त्यांचा सॉफ्टवेअरचा उपयोग करून BLOवर प्रेशर आणून तिथे सुद्धा भाजपला मदत कशी होईल याचा प्रयत्न तिथं केला आहे। म्हणजे जेव्हा अमित शहा साहेब महाराष्ट्रात आले होते आणि म्हणले होते आम्हाला 2029ला कुठल्याच कुबड्या नको, मग त्याची सुरुवात नाही तर त्याची तयारी एकनाथ शिंदे साहेबांना आणि अजितदादांच्या पक्षाला अडचणीत आणण्याची एसआयआर पासून केली हे मात्र खरं आहे। तुमचे जर बूथ लेवल अधिकारी, बूथ लेवल एजंट आहे, बूथ लेवल ऑफिसरसोबत काम करायचं, मग तुमचे एजंट काय करतात? तुमचे एजंट तिथे आहे ना। त्यामुळे खोटारडेपणा सोडला पाहिजे, नरेटिव्ह निगेटिव्हिटी सोडली पाहिजे आणि एसआयआरला प्रामाणिकपणे सर्वांनीच मदत केली पाहिजे। एसआयआरमध्ये सर्वांनी इन्व्हॉल्व झालं पाहिजे आणि एकही मतदार सुटणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। अशी निगेटिव्हिटी तयार करून रोहित पवार हे या ठिकाणी नकारात्मक त्या ठिकाणी वातावरण तयार करत आहेत।